भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी धान पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज। नंदुरबारमधील 7,500हून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार। जिल्हा बँकेकडील कोट्यवधींचं पीक कर्ज माफ होण्याची शक्यता। जवळपास 6,000 शेतकऱ्यांचे सुमारे 78 कोटींपेक्षा अधिक कर्ज माफ होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठं नुकसान। जिल्ह्यातील सुमारे 1,29,000 शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेतच। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला। पपई आणि केळी पिकांना उष्णतेचा फटका। वाढत्या उष्णतेमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये फळबागांवर संकट। शेतकऱ्यांकडून गोणपाट आणि मंचिंग पेपरचा कव्हरचा वापर। कोकणातील आंबा बागायतदार पीक कमी आल्यानं चिंतेत। वातावरणातील बदलामुळे आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गात आंबा बागाची पाहणी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितेश राणेंचं आश्वासन। जळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी भाजी उत्पादक चिंतेत। यावर्षी वांग्याच्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात मोठी घट होणार। वांग्याच्या उत्पन्नात मोठा फटका बसल्यानं उत्पादन खर्चही निघेना। अमेरिका इराण युद्धाचा भारतातील शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम, तर आखाती देशांकडे पाठवलेले कोट्यवधी रुपयांचे शेतीमालाचे कंटेनर ओमान समुद्र परिसरात अडकून पडलेत। निर्यातदार आणि शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका। नंदुरबारमध्ये होणाऱ्या महामार्ग विस्तारात हजारो वृक्षांची कत्तल, मात्र संबंधित ठेकेदारांकडून पर्यायी वृक्ष लागवड अद्याप केली गेली नाहीये। संबंधित विभागानं तातडीनं वृक्ष लागवड करण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या ममदापूर, काळवीट आणि हरिण संवर्धन क्षेत्रामध्ये लांडग्यांचा वावर। हरणांच्या कळपांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त। पाणवठ्यांवर हरणांची वर्दळ वाढल्यामुळे लांडग्यांचा वावर सुद्धा वाढलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण। या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी तातडीनं मदतकार्य करण्यासाठी स्थानिक पातळीवर सज्जता निर्माण होणार। पुण्याच्या भोरमध्ये डोंगर रांगांना लावलेल्या वणव्यामध्ये गोपडीमधील आंब्याच्या बागांमधील झाडंही जळाली आहेत। 12 शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वीचं माळरानावरील रानात प्रत्येकी 100 ते 150 अशी एकूण 1,200च्या आसपास आंब्याची झाडं लावली होती। पुण्यातील सिंहगडावर मधमाशांचा नागरिकांवर हल्ला, तर मधमाशांनी हल्ला केलेल्या 7 ते 8 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। उजनी धरणाची पाणी पातळी सध्या घटली। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरणामध्ये 61.69% पाणीसाठा। धरणामध्ये एकूण सुमारे 96.71 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध। पाण्याचं नियोजन गरजेचं। भंडारा शहरामध्ये 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू। जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत आढळले मृत सरडे, तर खासदार प्रशांत पडोळेंनी या ठिकाणी पाहणी केली आहे। तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही इशारा। जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलाय। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण। सौम्य उष्णतेच्या लाटेचा प्रशासनाकडून सध्या इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश। वर्धा जिल्हा महिला सक्षमीकरणाच्या अनेक उपक्रमांमध्ये राज्यात अव्वल। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महिला आणि बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणार। पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती। साताऱ्यातील बावधन गावची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू। बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं बावधनमध्ये दाखल। रत्नागिरीच्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिसांकडून शस्त्र सलामी, तर ब्रिटिश काळापासून ही परंपरा चालत आली आहे। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये पालिकेची तोडक कारवाई दरम्यान रहिवासी आणि पोलिसांमध्ये संघर्ष। स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करत कारवाईला विरोध केला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठी निमित्त पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड यांची माहिती। जवळपास 15 लाख वारकरी आणि भाविक दाखल होणार असल्याचाही अंदाज। अमरावतीमधील हिवरखेड ते सोनाळा या दरम्यान ओव्हरटेकच्या नादात एसटी बस खड्ड्यात कोसळली। दरम्यान चालकाच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास। बस खड्ड्यात कोसळल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना आपत्कालीन मार्ग आणि खिडक्यांमधून बाहेर पडावं लागलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वर्ध्याच्या पुलगावमध्ये हातात मेणबत्त्या घेत महिलांसह नागरिकांचा कॅन्डल मार्च। उद्योजक भारत नागपाल यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। नागपाल यांची चंद्रपूरच्या बामर्डामध्ये हत्या झाली होती। शिर्डीमध्ये विधान परिषद सभापती राम शिंदेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून राम शिंदेंचा सत्कार।
साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा रंगपंचमीचा उत्साह. साई समाधी आणि साई मूर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगांची उधळण. कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठेची माळ साई मूर्तीला अर्पण. रंगपंचमी निमित्त जेजुरी गडावरही उत्साहाचं वातावरण. खंडोबा मंदिरामध्ये नित्य वारकरी, पुजारी, सेवेकरी वर्गाकडून खंडेरायाला रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी. महापालिकेमध्ये मराठा समाजाला संधी डावलल्यामुळे भाजप विरोधात आंदोलन. मागण्या मान्य झाल्यास सोलापूरसह राज्यभरात आंदोलन करण्याचाही थेट इशारा. नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा होतोय रंगपंचमीचा कार्यक्रम. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांकडून रंगपंचमीची तयारी. दरम्यान नाशिकच्या पेशवेकालीन रहाडीमध्ये रंग खेळण्याची जुनी परंपरा आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह. उमेद फाउंडेशन संस्थेमधील मुलांनी रंगपंचमीचा आनंद लुटलाय. डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरत मुलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. पंढरपूर शहरामध्ये रंगपंचमीचा मोठा उत्साह. तरुण, लहान मुलांसह अबालवृद्धांनी रंग उधळण्यासाठी केली गर्दी. कृष्णपूजनानं रंगपंचमीला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासह शहरात लहान मुलं रंगपंचमी खेळताना, दंग होताना पाहायला मिळालेत. होळीनंतर 5 दिवसांनी धाराशिव जिल्ह्यातही रंगपंचमी साजरी केली जाते. सांगलीमध्ये महिला दिनानिमित्तानं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन. सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण अंतर्गत 15,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप. जागतिक महिला दिनानिमित्त तुळजाभवानी मंदिरातील 62 महिला कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी. उपस्थित डॉक्टरांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं. धाराशिवमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त 25 किलो रांगोळीचा वापर करून बनवली कलाकृती. छत्रपती शासन कायदा अंमलात आलाच पाहिजे कलाकृतीतनं उल्लेख. तर कलायोगी आर्ट्सकडून साकारण्यात आली कलाकृती. गोंदियामध्ये महिला दिनानिमित्त नऊवारी घालून महिला एकवटल्या. तर संडे सायकल ग्रुपच्या महिलांनी सायकल चालवून मराठी पारंपरिक वेशामध्ये साजरा केला महिला दिन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची उपस्थिती. क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त तुमसर या ठिकाणी महिला मॅरेथॉन. राजमुद्रा ग्रुपचा हा उपक्रम. मॅरेथॉनला महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. भंडाऱ्यामध्ये मध्यरात्री वाळू उपसा. वाळू घाट बंद ठेवल्यानं निर्देश दिले तरी रात्रीला वाळू घाटांवर उपसा सुरूच. तर वाळू उपसा करणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा. जळगाव पालिकेतील 60 कंत्राटी घनकचरा कामगार भविष्य निर्वाह निधीपासून वंचित. 2022 पासून भविष्य निर्वाह निधी जमा नाही. कंत्राटी कामगारांच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार. बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील अहवालामध्ये 150 शिक्षकांची नावं. संबंधित शिक्षकांचं वेतन थांबवलं. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली. तपासाच्या कक्षेमध्ये सुमारे 2000 जण येण्याची शक्यता. नाशिकमध्ये जीएसटी विभागातील लाचखोरी प्रकरणात लाच घेणाऱ्या तिघांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. कारवाई टाळण्यासाठी मागितली होती 1 कोटींची लाच. तर 20 लाखांचा पहिला हप्ता घेत असताना रंगेहात अटक केली आहे. नांदेड बस स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी. बस स्थानकावरून तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकून अज्ञाताकडून नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. धमकीचा खोटा फोन करणाऱ्या आरोपीला आता नांदेड पोलिसांकडून अंबाजोगाईतनं अटक करण्यात आली. जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरामध्ये पॅरामोटरिंग साहसी खेळाचा शुभारंभ. 400 फूट उंचीवरून पाहता येणार विहंगम नजारा. लोणारच्या पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार. अकोल्यामध्ये वर्ल्ड कप फायनल्ससाठी क्रिकेटप्रेमींचं महादेवाला साकडं. अकोला शहरातील क्रिकेटप्रेमी आणि स्थानिक क्रिकेटपटूंचा भगवान महादेवाला जलाभिषेक. नाशिकमध्ये क्रेडिट कार्डच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक. तर 3 जणांना 31,42,000चा गंडा घातला. नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये खोब्रागडे सावकार दाम्पत्याची दादागिरी. 8% व्याजदरानं पैसे उधार देऊन आर्थिक शोषण. सावकार दाम्पत्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल.